आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. आणि इकडे आपल्याला फिगर दिले आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय. चला इन्फॉर्मेशन बघूया काय दिलंय. गिवन आर सम ट्रायंगल्स. इकडे तर एकच ट्रायंगल आहे म्हणजे अजून सम आहेत जे आपण डिस्कस करणार. व्हेरी गुड. काय दिलंय अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. म्हणजे या ट्रायंगल मध्ये या त्रिकोणामध्ये काय लेंथ दिलंय बघा. ओके दिलंय क्यूएम चं लेंथ आहे, आर एम चं लेंथ आहे, पीआर चं लेंथ आहे, पीक्यू चं लेंथ आहे. ओके आणि फाइंड काय करायचंय. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. म्हणजे रे पीएम जे आहे ते अँगल क्यूपीआर चं बायसेक्टर आहे की नाही हे फाइंड करायचंय. म्हणजे तुम्ही सांगणार अँगल बायसेक्टर आहे की नाही हे फाइंड करायचंय. हे माहित आहे ना, आपण याच्या अगोदर जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये डिस्कस केलंय. आठवतंय का. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. तेच प्रॉपर्टी यूज करायचंय, तेच कॉन्व्हर्स यूज करायचंय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे जर आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळाले. कोणते रेशो. आपल्याला बायसेक्टर कोणाचं बघायचंय, पीचं. म्हणजे तिकडून स्टार्ट होणारे दोन सेगमेंट्स आहेत पी क्यू आणि पीआर. पहिल्यांदा त्यांचं रेशो फाइंड करायचं पी क्यू अपॉन पीआर. हे रेशो फाइंड करायचं, त्याला आपण मार्क करूया रिझल्ट नंबर 1. आणि दुसरं रेशो, पण दुसरं रेशो माहिती आहे ना, जर आपण पी क्यू अपॉन पीआर घेतलं म्हणजे दुसरं रेशो कोणतं होणार आहे, क्यूएम अपॉन आर एम. ते रेशो फाइंड करायचं. आणि जर हे दोन्ही रेशोज इक्वल मिळालेत तर आपण सांगू शकतो की पीएम बायसेक्टर आहे अँगल क्यूपीआर चं. आणि जर रेशो इक्वल नाही म्हणजे ते बायसेक्टर नाही. हे समजतंय. चला मग स्टार्ट करूया. म्हणजे कसं लिहायचं. पहिल्यांदा रेशो फाइंड करायचं पी क्यू अपॉन पीआर. ओके तुम्हाला पीआर अपॉन पी क्यू घ्यायचंय ते पण घेऊ शकता. ओके चला आपण घेऊया पी क्यू अपॉन पीआर. लिहा तिकडे पी क्यूचं व्हॅल्यू काय आहे 7 आणि पीआरचं व्हॅल्यू काय आहे 3. ओके 7/3. आपण याला रेड्यूस करू शकतो का. नाही, शक्य नाही. म्हणजे हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. फर्स्ट रेशो मिळाला. आपण पी क्यू अपॉन पीआर घेतलंय त्यामुळे दुसरा रेशो काय येणार आहे क्यूएम अपॉन आर एम. व्हेरी गुड. म्हणजे तिकडे लिहा क्यूएम अपॉन आर एम. ओके क्यूएम चं व्हॅल्यू किती आहे 3.5 आणि आर एम चं व्हॅल्यू किती आहे 1.5. आता इकडे आलंय डेसिमल. पहिल्यांदा कॅन्सलेशन करायचं होणार तर, पण त्यासाठी आपल्याला डेसिमल काढावं लागेल ना. डेसिमल काढण्यासाठी बघा न्यूमरेटरला आहे, डेसिमलच्या नंतर एक प्लेस आहे. ते काढण्यासाठी काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 10 करावं लागेल. जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय बाय 10 केलं म्हणजे डिनॉमिनेटरला बी मल्टिप्लाय बाय 10. इकडे पण डेसिमल आहेत ना. व्हेरी गुड. म्हणजे जर आपण मल्टिप्लाय बाय 10 केलं तर आपण काय लिहिणार 3.5 इंटू 10 काय येणार आहे डेसिमल जाणार आणि येणार 35. आणि खाली पण 1.5 इंटू 10 काय येणार आहे 15. म्हणजे आपल्याला येणार आहे 35/15. ओके याला आपण रेड्यूस करू शकतो का. तुम्ही सांगणार हो 35 15 दोन्ही पण 5च्या टेबल मध्ये जातात. 5 3 जा 15, 5 7 जा 35. म्हणजे आपल्याला रेशो काय आलं क्यूएम अपॉन आर एम याचं व्हॅल्यू आलं आहे 7/3. आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 2. आता रिझल्ट नंबर 1 आणि रिझल्ट नंबर 2 बघा. तुम्ही सांगणार दोन्ही रेशो सेम आहेत. दोन्ही रेशो सेम आहेत म्हणजे पीएम बायसेक्ट करत आहे या अँगलला. पण कोणत्या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल पीक्यूआर मध्ये. म्हणजे ते लिहा प्रेझेंटेशन मध्ये इन ट्रायंगल पीक्यूआर हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. कोणतं पीक्यू अपॉन पीआर आणि क्यूएम अपॉन आर एम हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. कुठून आलं आपल्याला रिझन लिहा विसरू नका. फ्रॉम 1 and 2 हे रेशोज इक्वल आहेत त्यामुळे आपण लिहू शकतो की हे जे रे आहे रे पीएम इट इज बायसेक्टिंग. हे बायसेक्ट करत आहे या अँगलला. ते आहे अँगल क्यूपीआर. रेशोज इक्वल आहे त्यामुळे अँगल बायसेक्टर आहे. हे कशामुळे आलं त्या प्रॉपर्टीमुळे. राईट. कॉन्व्हर्स म्हणजे तिकडे लिहायचं कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. सोपं होतं. आपण बघितलं इकडे ट्रायंगल्स आहे म्हणजे एक नाही अजून आहे ना. चला दुसरं बघूया. आता इकडे पण आपल्याला लेंथ दिलंय, पीआर दिलंय, पीक्यू दिलंय, आर एम दिलंय, क्यूएम दिलंय. सेम फाइंड करायचंय हे पीएम बायसेक्टर आहे की नाही. ओके म्हणजे आपल्याला माहिती आहे रेशो काढायचा आहे. पीआर अपॉन पीक्यू घ्या नाहीतर पीक्यू अपॉन पीआर. चला आता पीक्यू अपॉन पीआर घेऊया. म्हणजे आपण लिहिणार इकडे पीक्यू अपॉन पीआर. पीक्यूचं लेंथ किती 10, पीआरचं लेंथ किती आहे 7. म्हणजे आपण लिहिणार 10/7. रेड्यूस होणार का नाही. म्हणजे हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. आपण पीक्यू अपॉन पीआर घेतलंय म्हणजे नेक्स्ट रेशो काय येणार आहे येस क्यूएम अपॉन आर एम. म्हणजे तिकडे लिहायचं क्यूएम अपॉन आर एम. क्यूएमचं लेंथ किती 8
आर एनचं लेंथ किती 6 म्हणजे 8/6. चला रेड्यूस करा. हे दोन्ही नंबर जे आहे ते 2च्या टेबलमध्ये जातात. 2 3 जा 2 4 जा म्हणजे आपल्याला काय आलं रेशो 4/3 आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 2. व्हेरी गुड. आता हे दोन्ही रिझल्ट बघा. याच्यात काय दिलंय सांगा दोन्ही रेशोज इक्वल आहेत का? नाही, कारण एक 10/7 आणि दुसरं 4/3 आहे. रेशोज इक्वल नाही म्हणजे आपण लिहिणार या ट्रायंगल मध्ये दोन्ही रेशोज इक्वल नाही. PQ/PR आणि QM/RN इक्वल नाही बरं का. इक्वल टाकून तिकडे स्लॅश टाकायचं. इक्वल नाही कुठून आलं हे? फ्रॉम इक्वल नाही म्हणजे ते बायसेक्टर आहे का? नाही म्हणजे लिहायचं therefore रे PM डज नॉट बायसेक्ट अँगल QPR. हे लिहिलं. पण इकडे रिझन लिहायचं नाही. इक्वल आहे बायसेक्टर आहे तेव्हा लिहायचं. इक्वल नाही त्यामुळे ते बायसेक्टर नाही. व्हेरी गुड. सोपं होतं. अजून एक सम डिस्कस करूया. चला आता या फिगर मध्ये पण आपल्याला तेच सांगितलं दिलेत. आता रेशो काढायचा आहे. कोणतं रेशो? PR/PQ घ्या नाहीतर PQ/PR घ्या. चला PQ/PR घेऊया. आता फर्स्ट रेशो आहे PQ/PR. PQ किती 9, PR किती आहे 10 म्हणजे आलं रेशो 9/10. ओके आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 1 कारण कॅन्सलेशन होणार नाही. व्हेरी गुड. दुसरं रेशो काय करायचं तुम्ही सांगा सांगा सांगा. RM/QM नाही QM/RM. का? आपण PQ/PR घेतलंय ना म्हणजे QM/RM घेणार आहे. QM/RM दॅट इज 3.6/4. पण तुम्ही जाणार इकडे न्यूमरेटरला डेसिमल आहे ते काढावं लागेल. किती डेसिमल प्लेसेस आहे? 1 म्हणजे इंटू 10 करा. जर इंटू 10 केलं न्यूमरेटरला म्हणजे डिनोमिनेटरला आपण इंटू 10 करणार. 3.6 इंटू 10 केल्याने काय होणार आहे? डेसिमल झालं गेलं आणि येणार आहे 36. ओके आणि डिनॉमिनेटर इंटू 10 केलं तर काय होणार आहे? 4 इंटू 10 आहे 40. व्हेरी गुड. आता हे दोन्ही नंबर बघा 36 आणि 40 हे दोन्ही 4च्या टेबल मध्ये जात आहे. 4 9 जा आणि 4 10 जा म्हणजे रेशो काय आला आपल्याला 9/10. लिहा तिकडे आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 2. व्हेरी गुड. आता बघा दोन्ही रेशोज आणि मला सांगा रेशोज इक्वल आहेत का? दोन्ही 9/10 आहे. रेशोज इक्वल आहे पण कोणत्या ट्रायंगल मध्ये? इन ट्रायंगल PQR दोन्ही रेशोज इक्वल लिहा. तर PQ/PR QM/RM ला इक्वल आहे. कुठून मिळालं आपल्याला? फ्रॉम 1 and 2. आता या ट्रायंगल मध्ये हे रेशोज इक्वल आहेत म्हणजे काय? म्हणजे हे जे बायसेक्टर आहे म्हणजे हे जे रे आहे ते बायसेक्टर आहे म्हणजे लिहायचं तिकडे रे बायसेक्ट अँगल QPR आणि याचं रिझन इक्वल आहे म्हणजे बायसेक्टर रिझन लिहायचं कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. समजलं? आवडलं? व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ज्या पॅटर्नने आपण चॅप्टर शिकतोय हे चॅप्टर जे आहे सिमिलॅरिटी माहिती आहे कसं सांगितलं मी आपण एक कॉन्सेप्ट घेतोय त्याच्यानंतर त्याच्यावर सांग ते पण फर्स्ट लेवल मिड लेवल नंतर ब्युटिफुल सांग आणि नंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट घेतोय. हे पद्धत चांगलं आहे ना? याच्याने तुम्हाला सोपं वाटतंय ना? याच पद्धतीने सगळं चॅप्टर असं शिकायचं आणि हे जर पद्धत तुम्हाला आवडतंय म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांना गणित थोडं अवघड वाटत असेल त्यांच्या बरोबर हे शेअर करा त्यांना पण सोपं वाटेल आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सब्जेक्ट. तोपर्यंत स्माइल करत राहा शिकत राहा आणि शेअर करत राहा.